नमस्कार. आज आपण एकाच दिवसात जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकणार आहोत. या घटना वरवर पाहता वेगवेगळ्या वाटतील, पण त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत आणि आपल्या भविष्यावर कसा परिणाम करू शकतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. विचार करा, फक्त 24 तासात किती काही बदलू शकतं, नाही का? मोठे धोरणात्मक निर्णय असतील, नवीन लष्करी तंत्रज्ञान असेल किंवा काही सांस्कृतिक घडामोडी, या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध असतो का? चला, आज आपण हेच धागेदोरे जोडून बघूया आणि पाहूया की यातून नेमकं काय चित्र तयार होतंय. तर आज आपण या 4 मुख्य भागांमध्ये सगळ्या घटना पाहणार आहोत. म्हणजे भारताच्या धोरणांपासनं ते जागतिक सुरक्षेपर्यंत आणि पर्यावरणापासनं ते महत्त्वाच्या नियुक्त्यांपर्यंत. या सगळ्या गोष्टी मिळून एक मोठं आणि स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहील. चला तर मग सुरुवात करूया भारतापासून. इथे न्यायालयाच्या 2 महत्त्वाच्या निर्णयांनी केवळ कायदेशीर चर्चाच नाही, तर लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी धोरणं बदलली आहेत. तर बघा, हे दोन्ही निर्णय खूपच महत्त्वाचे आहेत. एकीकडे कर्नाटक उच्च न्यायालयाने सर्व क्षेत्रांतील महिलांसाठी मासिक पाळी रजेचं धोरण लागू करण्याचे आदेश दिलेत. खरं तर सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल आहे. आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं थेट पश्चिम बंगालच्या मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत हस्तक्षेप केलाय, आणि तेही कलम 142 वापरून. यातून लोकशाही प्रक्रियेत न्यायव्यवस्थेची ताकद किती आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. बरं, भारतात हे अंतर्गत बदल होत असताना जागतिक स्तरावर भारताची भूमिका कशी बदलत आहे ते पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि अर्थकारण या 2 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये खूप काही घडामोडी होताना दिसतायत. भारताच्या संरक्षण सज्जतेबद्दल बोलायचं झालं तर एका संस्थेचं नाव नेहमीच पुढे येतं. ते म्हणजे DRDO. ही संस्था देशासाठी आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित करते आणि भारताला सामरिक स्वातंत्र्यता मिळवून देण्यात तिची भूमिका खूप मोठी आहे. आणि अस्त्र मार्क II हे त्यांच्या कामाचं एक उत्तम उदाहरण आहे. हे एक बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे. म्हणजे काय, तर शत्रूचं विमान नजरेच्या टप्प्यात येण्याआधीच खूप लांबून त्याला लक्ष्य करता येतं. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद प्रचंड वाढणार आहे. आता एकीकडे स्वतःची ताकद तर भारत वाढवतोय, पण त्याचसोबत इतर देशांशी लष्करी संबंधही अधिक घट्ट करत आहे. इथे दिसणारे हे संयुक्त सराव भारताच्या वाढत्या जागतिक भागीदारीचं उत्तम उदाहरण आहेत. यातलाच नुकताच झालेला सायक्लोन 4 सराव खूप महत्त्वाचा आहे. कारण यात भारताने इजिप्तसोबत वाळवंटी युद्ध आणि दहशतवादी विरोधी डावपेचांचं प्रशिक्षण घेतलं. मध्य पूर्वेतील परिस्थिती पाहता ही भागीदारी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप मोलाची ठरू शकते. आता जगाच्या दुसऱ्या भागात म्हणजे मध्य पूर्वेत इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय. दोन्ही बाजूंनी 10 दिवसांच्या युद्धविरामाला सहमती दिली आहे, ज्यामुळे तात्पुरती का होईना पण शांततेची एक आशा निर्माण झाली आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय अर्थकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल $1.3 अब्ज एक मोठं मदत पॅकेज थांबवण्यात आलंय. हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFने बांगलादेशला दिली जाणारी ही मदत सध्या थांबवली आहे. आणि ही मदत का थांबवली याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. IMFने काही कडक अटी ठेवल्या होत्या, जसं की बँकिंग क्षेत्रात सुधारणा करणं, महसूल वाढवणं, पण बांगलादेश त्या पूर्ण करू शकला नाही. म्हणजे बघा, यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय मदत कधीच विनाअट नसते. तिच्यासोबत खूप मोठ्या जबाबदाऱ्याही येतात. चला, आता भूराजकारण आणि अर्थकारणातून थोडं बाजूला येऊया आणि आपल्या ग्रहाबद्दल, आपल्या पर्यावरणाबद्दल आणि आपल्या समृद्ध वारसाबद्दल बोलूया. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी डेन्मार्कने खूप धाडसी पाऊल उचललंय. त्यांनी आपला कार्बन टॅक्स जगातील सर्वोच्च पातळीवर नेला आहे. याचा सरळ अर्थ असा की जेवढं जास्त प्रदूषण तेवढी जास्त किंमत कंपन्यांना मोजावी लागेल. हा निर्णय इतर देशांसाठी एक मोठा संदेश आहे. आता भारतात येऊया. इथे थारू या आदिवासी जमातीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जातंय. ही जमात त्यांच्या पारंपरिक ज्ञानासाठी आणि पर्यावरणाशी असलेल्या घट्ट नात्यासाठी ओळखली जाते. त्यांच्या जीवनशैलीतून आपण शाश्वत विकासाचे धडे शिकू शकतो. त्यामुळे त्यांचं संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि संरक्षणाच्याच बाबतीत एक मोठी आणि चांगली बातमी आहे. कर्नाटकातल्या कोट्यावधी वर्ष जुन्या याना लेण्यांना आता राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलंय. ह्या निर्णयामुळे या अद्भुत नैसर्गिक ठेव्याचं भविष्य आता सुरक्षित झालं आहे.
आणि आता आपल्या आजच्या आढाव्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण त्या व्यक्ती आणि संस्थांकडे वळूया ज्यांना आजच्या दिवशी एक विशेष ओळख मिळाली आहे. एप्रिल महिना खरं तर अनेक महत्त्वाच्या दिवसांनी भरलेला असतो, जसं आपण इथे पाहू शकतो. आणि आज म्हणजे 21 एप्रिल हा भारतीय नागरी सेवा दिन आहे. हा दिवस देशाचा कारभार चालवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या योगदानाला समर्पित असतो. नेतृत्व केवळ राजकारणातच नाही तर खेळाच्या मैदानात आणि त्याच्या व्यवस्थापनातही महत्त्वाचं असतं. जय शाह यांना 2028च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि या खेळाला जगभर पोहोचवण्यामधील भूमिकेसाठी एक मोठी जागतिक ओळख मिळाली आहे. तर इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एकीकडे आपण पाहिलं की IMF कडून बांगलादेशसोबतचे आर्थिक संबंध तपासले जात आहेत, पण दुसरीकडे भारताने दिनेश त्रिवेदी यांची तिथे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करून राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. तर ह्या एका दिवसातल्या घटना आपल्याला काय दाखवतायत? त्या दाखवतात की जग किती वेगाने बदलत आहे. धोरणात्मक निर्णय असोत, लष्करी सज्जता असो किंवा आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ह्या सगळ्यामध्ये एक योग्य संतुलन साधणं हेच कदाचित आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे. हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे.